पहिला शमूएल अध्याय 1। एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील रामाथाईम सोफीम नामक नगराचा रहिवासी एक पुरुष होता। त्याचे नाव एल्काना बिन यरोहाम बिन एलिहू बिन तोहू बिन सूफ एफ्राईमी असे होते। त्यास दोन बायका होत्या, एकीचे नाव हन्ना व दुसरीचे नाव पनिन्ना। पनिन्नेस मुलेबाळे झाली होती, पण हन्नेस काही अपत्य नव्हते। हा पुरुष दरवर्षी आपल्या नगराहून सैन्याचा देव परमेश्वर याची आराधना करण्यास व होमबली अर्पिण्यास शिलो येथे जात असे। एलीचे दोन पुत्र हफनी व फिन्हास हे परमेश्वराचे याजक तेथे असत। एल्काना यज्ञ करी तेव्हा तो आपली स्त्री पनिन्ना हिला व तिच्या सर्व पुत्रास व कन्यास वाटे देत असे। हन्नेस तो दुप्पट वाटा देई, कारण तिच्यावर त्याची प्रीती असे, परंतु परमेश्वराने तिची कूस बंद केली होती। परमेश्वराने तिची कूस बंद केली हे पाहून तिची सवत तिला मनस्वी चिडवी, तेणे करून ती कुढत राही। शिलोस जाण्याचा त्याचा हा परिपाठ वर्षानुवर्ष होता। आणि हन्ना परमेश्वराच्या मंदिरी गेली म्हणजे पनिन्ना तिला चिडवीत असे, तेव्हा ती रडे व काही खात नसे। तिचा पती एल्काना तिला एकदा म्हणाला, हन्ना, तू का रडतेस? तू अन्न पाणी का वर्जिले? तुझे हृदय खिन्न का? मी तुला 10 पुत्रांपेक्षा अधिक नाही काय? शिलो येथे त्यांचे खाणेपिणे आटोपल्यावर हन्ना उठून गेली। त्या प्रसंगी परमेश्वर मंदिराच्या द्वाराच्या बाजूस एली याजक आपल्या आसनावर बसला होता। तिचे मन व्यथित झाल्यामुळे ती परमेश्वराची करुणा भाकून ढळढळा रडली। ती म्हणाली, हे सेनाधीश परमेश्वरा, तू आपल्या ह्या दासीच्या दुःखाकडे खरोखर अवलोकन करशील, माझी आठवण करशील, आपल्या दासीला विसरणार नाहीस, आपल्या दासीला पुत्रसंतान देशील, तर तो आयुष्यभर परमेश्वराचा व्हावा, एतदर्थ मी त्यास समर्पण करीन। त्याच्या डोक्यावर वस्त्रा फिरविणार नाही, असा तिने नवस केला। परमेश्वरापुढे ती अशी करुणा भाकीत असता एली तिच्या मुखाकडे पाहत होता। हन्ना मनातल्या मनात बोलत होती, तिचे ओठ हलत होते, पण तिचा शब्द ऐकू येत नव्हता। म्हणून एलीस वाटले की ही दारूच्या नशेत असावी। एली तिला म्हणाला, तू अशी कोठवर निशेत राहणार? तू ह्या आपल्या द्राक्षरसाच्या निशेतून मुक्त हो। हन्ना त्यास म्हणाली, माझे स्वामी, मी दुःखित हृदयाची स्त्री आहे। मी द्राक्षारसाचे किंवा दारूचे सेवन केलेले नाही। मी परमेश्वरासमोर मन मोकळे करून बोलत होते। मी आपली दासी कोणी अधम स्त्री आहे असे समजू नका। मला चिंता व क्लेश मनस्वी झाल्यामुळे मी एवढा वेळ बोलत होते। तेव्हा एली तिला म्हणाला, तू सुखाने जा। इस्रायलाच्या देवाकडे जे मागणे तू केले आहे ते तो देवो। ती म्हणाली, ह्या आपल्या दासीवर आपली कृपादृष्टी होवो। मग त्या स्त्रीने परत जाऊन अन्न सेवन केले व यानंतर तिचा चेहरा उदास राहिला नाही। ती मंडळी अगदी पहाटेस उठून परमेश्वराला वंदन करून रामा येथे आपल्या घरी परत गेली। मग एल्कानाने आपल्या स्त्रीस जाणिले आणि परमेश्वराने तिची आठवण केली। या प्रकारे हन्ना गर्भवती झाली व दिवस पुरे होऊन तिला पुत्र झाला। हा परमेश्वराकडे मागितला असे म्हणून तिने त्याचे नाव शमूएल असे ठेविले। मग एल्काना परमेश्वराला आपले वार्षिक होमबली अर्पिण्यास व नवस फेडण्यास आपल्या सगळ्या परिवारासह गेला। हन्ना तेवढी गेली नाही। ती आपल्या पतीस म्हणाली, बालकाचे दूध तुटेपर्यंत मी थांबते, मग मी त्यास घेऊन जाईन, म्हणजे तो परमेश्वरासमोर हजर होऊन तेथे निरंतर राहील। तिचा नवरा एल्काना तिला म्हणाला, तुला बरे वाटेल तसे कर, तू त्याचे दूध तोडीपर्यंत येथेच राहा। परमेश्वर आपले वचन पुरे करो म्हणजे झाले। तेव्हा ती स्त्री घरी राहिली आणि त्याचे दूध तुटेपर्यंत तिने त्याला स्तनपान दिले। त्याचे दूध तोडिल्यावर ती त्यास घेऊन गेली। तिने 3 गोरे, 1 एफाभर सपीठ, 1 बुधलाभर द्राक्षारस बरोबर घेतला आणि ती शिलो येथे परमेश्वराच्या मंदिरी मुलास घेऊन गेली। तो त्यावेळी केवळ बालक होता।
त्यांनी गोरा बळी दिला आणि त्या बालकास एलीकडे नेले. तेव्हा हन्ना म्हणाली, माझे स्वामी, आपल्या जीविताची शपथ, माझे स्वामी, जी स्त्री आपल्याजवळ येथे उभी राहून परमेश्वराची प्रार्थना करीत होती तीच स्त्री मी आहे. याच बालकासाठी मी प्रार्थना करीत होते. परमेश्वराकडे जे मागणे मी केले ते त्याने मला दिले आहे. तसेच मीही या बालकास परमेश्वराच्या स्वाधीन केले आहे. तो परमेश्वरास आमरण दिला आहे. तेव्हा एल्कानाने तेथे परमेश्वराची आराधना केली.